अभिनेता गोविंदाकडून मिसफायर करण्यात आलेले बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने गोविंदा जखमी झाल्याचं वृत्त आहे। गोविंदावर अंधेरीच्या क्रिटिकेअर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। सकाळी बंदूक साफ करत असताना ही गोळी सुटली। गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आपण आहोत अंधेरी येथील क्रिटिकल रुग्णालयाबाहेर, जिथं अभिनेता गोविंदा हे ऍडमिट झालेले आहेत। आज पहाटेच्या सुमारास गोविंदा कोलकाता येथे रवाना होत असताना कुठेतरी त्यांची बंदूक जी आहे त्याच्यामधून मिसफायर झालं, त्यामुळे गोविंदा यांना गंभीर दुखापत झालेली आहे। गोविंदा यांच्या पायाला दुखापत झाल्याचं आपल्याला समजत आहे आणि एकंदर गोविंदा पहाटेच या संपूर्ण रुग्णालयात दाखल झाल्याचं आपल्याला समजत आहे। सध्या या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्तात चोख ठेवण्यात आलेला आहे आणि अगदी नेते सुद्धा मंडळी सुद्धा येऊन तिकडे त्यांना भेटत आहेत। नुकत्याच लोकसभा निवडणुकीदरम्यान गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलेला आहे, त्यामुळे कुठेतरी दीपक सावंत सुद्धा यांनी येऊन इथं भेट घेतलेली आहे आणि एकंदर त्यांचे मित्र परिवार किंवा त्यांचे नातेवाईक सुद्धा इथं येण्यास सुरुवात झालेली आहे आणि एकंदर गोविंदा यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं आहे। अगदी 2 दिवसांमध्ये त्यांना डिस्चार्ज मिळेल असं सुद्धा आपल्याला कळत आहे, त्यामुळे गोविंदा यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र सध्या ते उपचार घेत असल्याचं आपल्याला कळत आहे। कॅमेरा सुनीलसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। ही बातमी आल्यानंतर गोविंदाचे चाहते मात्र सध्या चिंतेत आहेत। त्या सगळ्या संदर्भात चाहत्यांकरता गोविंदानं एक ऑडिओ क्लिप देखील समोर आणलेली आहे, पाहूया आपण। नमस्कार, प्रणाम, मैं हूँ गोविंदा। आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और गुरु की कृपा की वजह से गोली लगी थी, पर वो निकाल दी गई है। मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का, आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का, और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है, आप लोग का धन्यवाद, प्रणाम। मी गोविंदाजींना भेटून आलो आणि अतिशय उत्तम प्रकृती आहे। ऑपरेशन चांगलं झालेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे। येत्या 24 ते 48 तासामध्ये त्यांना डिस्चार्ज देखील दिला जाईल। ॲक्सिडेंटल इंजुरी झालाय आणि ही इज आउट ऑफ डेंजर। कोणत्याही प्रकारची काळजीचं कारण नाही आहे। त्यांच्या सर्व फॅन्सना मी सांगू इच्छितो की गोविंदाजी अतिशय सुखरूप आणि सुरक्षित आहेत। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।